खाली ठीक आहे शौर्यचा सोरा जाऊ त्यांचं म्हणणं आहे एकच लाव समाधि साधन संजीवन नाम शांति दया सर्वा समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम शांति दया शांति दया शांति दया शांति दया सर्वाभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि शांतीची पहिली शांती निवृत्ती दातारू शांतीची पहिली शांती निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू
गम प प प प नि रे गम प म गम ध प गम प गम ध नि सा नि ध प म ग रे सा नि रे गम प प शम गम क प म गम ध नि सा नि ध नि रे रे नि रे ग रे सा म ध नि सा नि ध सा नि ध प शम गम क विज्ञान सज्ञान शम गम क विज्ञान सज्ञान परतोनि अज्ञान परतोनि अज्ञान नये धरा नये धरा समाधि साधना संजीवन नाम समाधि साधना संजीवन नाम समाधि साधना ज्ञान देव सिद्धि साधन अवीद ज्ञान देव सिद्धि साधन अवीद साधन अवीद ज्ञान देव सिद्धि साधन अवीद ज्ञान देव सिद्धि साधन अवीद ज्ञान देव सिद्धि साधन अवीद भक्ति मार्ग नीट भक्ति मार्ग नीट हरि पंथी समाधि साधना संजीवन नाम समाधि साधना संजीवन नाम शांति दया सम शांति दया सम शांति दया सम सर्वाभूति समाधि साधना संजीवन नाम समाधि साधना संजीवन नाम समाधि साधना समाधि साधना समाधि Hare Ram, Ram Ram, Hare Hare.
जय जय रघुवीर समर्थ रामागतो रामदासादयाया विनाकारणे देयाता कृपाणां घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो या दृढ भाऊ असे प्रवृत्ती मध्ये त्वा बसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको काम क्रोध चांडाळ पापी नको मोह कैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासून सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोरे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मोडणी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त ठेवून दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी मनी लोचनी राम रूपा पहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे आवडी अंतरी दर्शनाची परी भाग्यहीना मला भेटी कैची कधी प्रार्थना दीन वाणी स्वभावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे दास बोधी असे भाव माझा मना माझी हा लागला ध्यास तुझा म्हणे दुःख सुखाही धरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधाचा प्रत्यक्ष अभ्यास सुरू करण्यापूर्वी संतांच्या मधलं सुप्रीम कोर्ट असं अनेकांनी ज्यांना म्हटलंय अशा ज्ञानोबांचा अप्रतिम अभंग डॉक्टर प्रतीकने म्हटला। एक बार उनके लिए तालियां। नेहमीच सांगतो की इतर ठिकाणी मला कलाकार भेटतात पण परिवार मध्ये मला कला उपासक भेटतात। कला उपासक आहात। इसवी सन 1632 समर्थ रामदास स्वामींच्या उपासनेला तपाला बरोबर 12 वर्ष पूर्ण झाली। 24 वर्षाचे समर्थ नारायण सूर्याजी पंत ठोसरांचा झाला समर्थ। समर्थ हे नाव पडलं याला काही कारण आहे। पैठणला म्हणजे निघाले तेव्हा त्यांच्याकडे समर्थांकडे गलोल होती, लगोर गलोल। तेव्हा त्या घाटावरती आंघोळीला उतरले तेव्हा समर्थांनी कफनी वगैरे काढून ठेवली आणि स्नानावर उतरले। छान पोहतात समर्थ, उत्तम हात असे छान आणि उत्तम पद्धतीने जलतरण विद्या आहे समर्थांकडे। असे पाण्याच्या खाली जाऊन दिवस दिवस राहत बाहेर आले तेव्हा काही ब्रह्मवृंदांनी समर्थांची जरा चेष्टा केली। काय गोसावी बुवा हे नुसतीच लगोर आहे का काय? तुम्ही कसले साधू आहे? लगोर काय वापरताय? प्राणी मारता काय? साधारण माणूस दुसऱ्याला कमी लेखण्यातच स्वतःला धन्यता मानतो। समर्थांनी सांगितलं नाही, थोडाफार अभ्यास आहे बुवा, करतो काही। बरोबर ही धार आकाशातली। समर्थांनी खडा घेतला, लगोर ताणली, पटकन घार मारून पडली। पैठणच्या घाटावर घडलेली घटना आहे गोदावरीची।
अरे बापरे, कसले साधू, आता प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. समर्थ त्यालाही तयार, घ्या प्रायश्चित्त. आज माझ्याकडे प्राणी मारला गेला, प्रायश्चित्त. प्रायश्चित्त घेतलं, द्या दक्षिणा, दिली दक्षिणा. समर्थ म्हणले कुठं घार जिवंत झाली. त्या ब्रह्मवृंदाला म्हणले घार कुठं जिवंत झाली. ते म्हणले घार नसते जिवंत होत, मग कसलं प्रायश्चित्त आले. आता परीक्षा त्यांची होती. दुनिया झुकती है, रडणं बिडणं हे सोडून द्यायचं बरं का. समर्थांचं चरित्र ऐकलं आमचं कोण ऐकणार, आम्ही आले एकटे, जायचे एकटे. नो, दीनत्व फक्त भगवंता पुढे, दीन व्हायचंय फक्त भगवंता करता, बस. बी स्ट्रॉंग फर्स्ट. समर्थांचं चरित्र आपल्याला समर्थ बनवतं. समर्थ म्हणले घार उठत नसते, मग कसलं प्रायश्चित्त तुमचं. हा म्हणले राम, काय तुमचं नाव आहे रामदासी बुवा, असले काही घार नाही. म्हणले मी उठवतो. समर्थाने आपल्या जवळच्या अनेक सिद्धींपैकी एक सिद्धी वापरली. अनेक सिद्धी आहेत बरं का. किंवा तरी पॉल ब्रंटनचं इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया वाचून बघा. म्हणजे किती प्रकारच्या सिद्धी या भारतीय लोकांकडे होत्या. पॉल ब्रंटन आला होता भारतामध्ये, त्याच्या गुरुनं सांगितलं केव्हा तरी हिमालयात जा आणि साधूंना भेट. आता तुमचे ते बागेश्वर धामचे आहेत ना धीरेंद्र शास्त्री, त्यांच्याकडे जाऊन भेटून या जमलं तर. माणूस चालत आला की त्याच्या वडिलांचं नाव काय, प्रॉब्लेम काय ते सांगतात. आता तरुण आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने, काय गर्दी आहे त्यांना. तो कोण एबीपी माझा का कुठला आला होता, तो उडालाच. आमका पत्रकार नावाचा कोणीतरी पुढे, तो म्हणलं तुम्हाला कसं नाव माहिती, त्यांनी परिचयच काढला त्याचा. हा तुझे प्रॉब्लेम आहेत की नाही. म्हणलं मग इतके प्रसिद्ध आहे बरं का ते. हे आत्ता आहे, मागे 400 वर्षाचा. ज्यांना राम भेटला त्याला बाकीच्या सिद्धींचा काय प्रश्न आहे हो. 1 कोटी रुपयात 5 रुपये येतातच. समर्थाने ती घार उचलली, नुसता हात फिरवला जखमेवर आणि मंत्र म्हटला. मंत्र याचा अर्थ भगवंताच्या सुपर जम्बो कॉम्प्युटरला दिलेली कमांड. अगदी सोपं लक्षात ठेवा. मंत्र म्हणजे काय, काहीतरी पुटपुटणं नाहीये. आपल्या घरी आपण अलेक्साला सांगताना बुवाला फोन लाव, अलेक्सा बुवाला फोन लाव, मग सांगते मकरन बुवा कॉलिंग. का काय म्हणतो आहे ना 2-3 प्रकार. आणि मी तुमच्या घरी आलो, मी म्हणलो तर माझं नाही ऐकत, कारण तो आवाज ज्याच्याशी ट्यून केलाय ना त्याच ऐकते ती. म्हणून ही सगळी ब्रह्मवृंद मंडळी 7-7, 8-8, 10-10 वर्ष जे शिकतात ना, तेव्हा त्या सुपर जम्बो कॉम्प्युटरला आपला आवाज ट्यून करतात. अगदी पक्क लक्षात ठेवा. हे कनेक्शन लावलंय ना, हे जेव्हा या हॉलचं काम झालं तेव्हा इलेक्ट्रिशियननं काम केलं आणि बटन दाबलं की आता दिवा लागतो ना, अशी ही अनुष्ठानं असतात. काय उगाच सोमनाथ दर्शनाला गेले होते काय बालाजींच्या, काय साधा विचार करून ठेवावा. आपल्याला हे ब्रेन वॉश, मला हे नकारात्मक बोलावं लागतं, हे ब्रेन वॉश केलंय बरं का. आपण सापांची, वाघांची, दगडांची पूजा करणारे होतो. अरे सगळ्या ब्रह्म हेच समजून घ्यायचंय ना. सर्वम खलु इदं ब्रह्म. ब्रह्म याचा अर्थ ते चैतन्य जे आपल्या शरीराला चालवतंय ना, तेच या खांबाला उभं राहायला ताकद देत, तेच या मधल्या आकाशाला आकाशात म्हणून सांभाळतंय. अत्यंत जबरदस्त असं काम आहे. समर्थांनी ती घार अशी 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 गेली, आकाशात गेली ना उडून ती. आणि तेव्हा त्या पैठणच्या ब्रह्मवृंदानी, म्हणजे त्यावेळच्या मीडियाने नाव दिलं, हे काही करायला समर्थ आहे, सक्षम आहे, म्हणून समर्थ रामदास स्वामी महाराज की. आपलं आपण जाणता राजा नाव आपलं आपण नसतं द्यायचं. त्याच्या ठिकाणी कळल्या म्हणाले असो.
समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना म्हटलंय जाणता राजा. शिवाजी महाराज स्वतःला नाही म्हणत तसं. बरं, आपले आदरणीय बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणत असत, समर्थांनी या शिवाजी महाराजांची स्तुती अनेकांनी केली आहे, पण त्यातली सगळ्यात यथार्थ स्तुती जर कुठली असेल तर हे समर्थांनी लिहिलेलं पत्र, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. बोलण्याचा भाव असा, असे समर्थ पूर्ण आ सेतू हिमाचल फिरले. म्हणजे पहलगामला समर्थांचा मारुती आहे, काशीला समर्थांचा मारुती आहे, उज्जैनीला समर्थांचा मारुती आहे, जगन्नाथपुरीला समर्थांचा मारुती आहे, द्वारकेकडे समर्थांचे मारुती आहेत, आणि लंकेतही समर्थांचा मारुती आहे. लंकेत समर्थ गेले आणि तिथं मारुती स्थापन केला. समर्थ म्हणले इथे तर पहिला पाहिजे तो, कारण त्याच्यामुळे लंका कळली लोकांना. सेतू मनोहर पगडींनी या प्रसंगाचा उल्लेख केला. म्हणजे मी लंकेमध्ये काही संशोधनाकरता गेलो होतो, इतक्यात मला रात्रीच्या वेळेला आरती ऐकू आली. हो, मराठी आरती. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडाळ बळा भूमंडळ सिंधू जवळ पडाडले ब्रह्मांड ढोका धुवनी सर्वर नागरीच्या कृत्या झाल्या बोल. जय देव जय देव जय जय हनुमंत तुझे म्हणता ते नभिये कृतांचा तुमली पाताळे पडला उठला पडशब्द जगदंबा धरणी धर्मानी लागे काढले बरोबर उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. असं दणदणीत पडायच्या. सुख करता दुख करता फळीवर वंदना काहीतरी म्हणायचं पडून जावंच वाटतं. ही आरती म्हटल्या ऐकल्यावर म्हणले मी जिथं उतरलो होतो तिथं दुभाषा बरोबर घेतला, सिंहली भाषा येणारा, आणि भराभरा मंदिरात गेलो. आणि ते टिपिकल साऊथचे पुजारी, मी त्याला विचारलं मराठी कुठलं येतं, कसं येतं तुम्हाला? त्यांना कळेच ना काय. मग त्या सिंहली भाषेत मराठी म्हणलं मराठी येत नाही. म्हणजे मराठी आरती आहे तेवढीच येते. तुमच्या भारतातून रामदास नावाचा एक संत आला होता, समर्थ रामदास, आणि त्यांनी इथे मारुती स्थापन केला. राजाकडे जाऊन, तिथला जो राजा आहे त्याच्याकडे जाऊन थोडी जमीन मागितली, आणि त्या मारुतीच्या नावे ती जमीन आहे. आमच्या पूर्वजांना ही आरती शिकवली, आणि अशा पद्धतीने ही सेवा गेली 300 वर्ष, काय चालू 350 वर्ष चालू आहे. आणि त्या शेतीवर आम्ही जगतो आणि मारुतीची सेवा करतो, आम्हाला काही कमी पडत नाही म्हणाले. तेव्हा सेतू मनोहर पगडी लिहितात की समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या नावे अनेक चमत्कार लिहिले शिष्यांनी. आताच घारीचा चमत्कार सांगितला. समर्थांनी पैठणला मेलेली घार उठवली, समर्थांनी दशक पंचक गावला, मेलेला कुलकर्णी उठवला, समर्थांनी माहुलीला, सातारा जवळ माहुलीला मेलेली गाय उठवली. सेतू माधवराव पगडी सांगतात, मला हे काही माहिती नाही, मी सांप्रदायिक नाही, मी भाविक भक्त नाही, पण मी एक गोष्ट सांगू शकतो, समर्थांनी मेलेली घार उठवली की नाही मला माहिती नाही, समर्थांनी मेलेली गाय उठवली की नाही मला माहिती नाही, समर्थांनी मेलेला कुलकर्णी उठवला की नाही मला माहिती नाही, पण समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ या एका उद्घोषणेने मेलेलं राष्ट्र उठवलं, याबद्दल माझ्या मनात अजिबात दुमत नाही. माहिती असेल, RSS चे संस्थापक डॉक्टर बळीराम हेडगेवार अनेकदा सज्जनगडावर येत असत. ही आत्ताची कोळवलकर गुरुजींनी लिहिलेली प्रार्थना, म्हणजे आत्ताची प्रार्थना म्हटली जाते, ही होण्यापूर्वी समर्थांचा फोटो लावला जात असे, भगवा ध्वज लावला जात असे शाखेमध्ये, आणि मनाचे श्लोक म्हटले जात असत सुरुवातीला. नंतर थोडं बदललं, नाहीतर असं एक सांप्रदायिक रूप येईल याला, पण सगळं दासबोधाच्या प्रमाणात तर संघाचं काम चाललंय. हे कशा करता सांगतोय मी, काँग्रेसचा बराचसा काळ लोकमान्य टिळक मुख्य होते, आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळक सज्जनगडावर नेहमी येत असत. समर्थांच्या समाधी समोर त्यांची व्याख्यान झालेली जागा दाखवली जाते. ही प्रेरणा लोकमान्य टिळकांनी समर्थांच्याकडून गडावर घेतलेली आहे, स्वतः लोकमान्य सांगतात. गीता रहस्यासारखा ग्रंथ लोकमान्यांनी जेव्हा लिहिला, तेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये जास्तीत जास्त वेळा त्या तिथल्या लायब्ररीतून मागून घेतलेला ग्रंथ दासबोध आहे. खूप वेळा मागून घ्यायला लागायचा रेफरन्स करता. दासबोध मागून घेतलाय. मी आदरणीय वाजपेयींच्या बद्दल अशी कथा ऐकली, ते जेव्हा तुरुंगात होते आपल्या आणीबाणी,
तेव्हा त्यांच्या ताब्यात कोणीतरी हिंदी प्रत दिली दासबोधाची. तेव्हा ती त्यांनी वाचली आणि त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, माझ्या हातात जर दासबोध आधी पडला असता तर माझ्या जीवनाला अजून वेगळी कलाटणी मिळाली असती. हिराच हिऱ्याची परीक्षा करू शकतो असा महान ग्रंथ दासबोध. समर्थ परत आले 44-45च्या मध्यावर आणि महाबळेश्वरला आले, मठ स्थापन केला. वाईला आले, समर्थांचा मठ स्थापन केला. समर्थाने एक मठ स्थापन करावी, एक वास्तू स्थापन करावी, तिथे गावातल्या लोकांनी जमावं आणि युक्तिबुद्धीने भरावे. समर्थांची ओवी दासबोधात महंते महंत करावे, जास्तीत जास्त लोकांना कीर्तन, प्रवचन, गायन या प्रकारे तयार करा. जे तयार आहेत त्यांनी, जे तयार नाही त्याला तयार करा. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे भूमंडळी. आणि गावोगावी समर्थांनी सगळ्या मुलांनी एकत्र या. समर्थाला लहान मुलं अत्यंत आवडत असत बरं. समर्थांचा स्वतःचा श्लोक आहे, वये थोरते चोर भावार्थ नाही, वनी सारे रे नीर. समर्थांना आठवणी बघा, आता तर सगळं बाहेर यायला लागतं, आहेच आहे सगळं, फक्त त्यांना वाटतं मी मला आवडेल की नाही. वये थोरते चोर भावार्थ नाही, विकारे बुडावे अहम भाव डोही, अहंता नसे हो तयाले कुरांसी, म्हणून बहु आवडी रामदासी. जय जय. समर्थांचा जो अनुग्रह घेतलाय कल्याण स्वामीने, तेव्हा कल्याण होते 9 वर्षाचे. त्यांचा धाकटा भाऊ होता दत्तात्रेय, तो 7 वर्षाचा. उद्धव स्वामी जन्मल्याबरोबर समर्थांच्या मांडीवर ठेवले. अशी मुलं. एकदा मुलांनी ठरवलं काही कार्य करायचंय तर हे कार्य उत्तम होतं, कारण त्यांना भरपूर स्पॅन मिळतो. बरं, 70व्या वर्षी ठरवलं ध्यानाला बसायचंय. त्यामुळे डॉक्टरांनी खाली बसू नका सांगितलं. म्हणजे मला थट्टा नाही करायची, लक्षात घ्या. मुद्दा असा की कधी सुरुवात करणार तुम्ही याला. आणि समर्थ असं गावोगावी हे करत इथे आले आणि त्यांनी घळ शोधून काढली. शिवथर गड. गड म्हणजे भगवंतानी निसर्गाने निर्माण केलेलं घर. शिवथर गड आजही तिथे कुठलीही रेंज येत नाही. शिवथरगडीवर आलेली अनेक लेख तुम्ही वाचले असतील. सगळ्या प्रकारे आत काही येतच नाही, कुठल्याही प्रकारचा ताण कुठल्या ग्रहाचा नाही, अशी ती जागा आहे. आणि इथे समर्थ आले आणि इथे बसून कल्याण स्वामींना सांगून समर्थांनी एक ग्रंथ लिहायचा ठरवला. आणि त्याकरता सर्वप्रथम गणेशाची स्थापना केली. गणपती उत्सव सुरू केला. इसवी सन 1644ला गणेशोत्सव समर्थांनी सुरू केल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे बरं. नंतर आपण लोकमान्य टिळकांच्या कडून हे पुन्हा त्याचाच प्रचार लोकमान्यांनी केला. तर समर्थांनी तिथे गणेशोत्सव केला. गणपती आजही या समर्थांनी स्थापन केलेला. आणि कल्याणा लिही आणि भरा 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 इथे 10 वर्ष जवळपास राहिले जाऊन येऊन समर्थ. आणि समर्थ या मठाला म्हणतात सुंदर मठ. 1100 पेक्षा जास्त मठ आहेत, पण समर्थांचा सगळ्यात लाडका मठ कुठला असेल? सगळं भरा 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 सगळं तपश्चर्येत किंवा या सगळ्या प्रवासात जे साठलंय ते भरा भरा ओकलंय, भरा 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 सांगायला सुरुवात केली आहे. आणि सलग 7 दशक लिहून झाले. 8वा दशक प्रवासात लिहिलेला होता ज्ञानदशक. नंतर पुढे इकडे काही सुचलं एक समास लिहिला, तिकडे काही सुचलं एक समास लिहिला. असे जवळपास 120 समास म्हणजे धडे लिहून झाले होते. आणि समर्थांनी जायचं जेव्हा ठरवलं आता ते ठेवायचं. ही मोठी मोठी माणसं असतात ना, ती मृत्यूला सांगतात आता ये, काही करून मला जगवा, इकडून नळ्या तिकडून नळ्या. धनोबा 21व्या वर्षी समाधीला बसले, झालंय माझं काम, मी आता गुप्त राहतो. काय बघा ना, आमची संस्कृती आपल्याला मृत्यूला जिंकायला शिकवते. आणि आपण जे ठरवतो तेच होतं. असं कसं शक्य आहे का? टोल भरल्याशिवाय कसं मृत्यूकडे जाता येईल? हॉस्पिटल म्हणजे टोल जाऊ नका असा अर्थ नाही बरा. मुद्दा त्यातला लक्षात घ्यायचा की केव्हा तरी ठरवून टाकायचं जे होणार आहे ना ते होणारच आहे. कळेना पुढे काय होणार आहे, कळेना तनू कोठ पर्यंत राहे, कळेना मरावे स्वदेशी विदेशी,
कळेना गती काय होईल कैची. समर्थांचा दासबोधात नाहीये, इतर ठिकाणी आलेला आहे, स्फोटक आपल्याला. एकदा हे पक्क केलं ना की आपण घाबरून जात नाही. औषध घ्यायचं, पथ्य पाळायची, सगळे नियम जर पाळायचे, पण जे भगवंतानी ठरवलंय, भगवंताच्या निसर्गाने म्हणा जे ठरवलंय ना, त्यात अजिबात कणभरही बदल होणार नाही. मोरोपंतांनी एक आर्या लिहिलेली आहे. मोरोपंत बारामतीच आहे बरं का, लक्षातच ठेवायचं आयुष्यात. ते म्हणाले होणारे न चुके येई जरी ब्रह्मादया आढवा. ब्रह्मदेव जरी आडवा आला ना तरी सुद्धा जे होणार आहे ते होणारच आहे, पुतण्या तिकडे जाणारच आहे. हे मोरोपंतांचं ऐकलं असतं तर दुःख झालं असतं का सांगायचं. गंमत थोडी. हे एकदा पक्क केलं ना, आपण इथे पाहिलाय तो विषय पण मुद्दाम बोलून ठेवतो. भीष्मांच्या अंगावरती 4थ्या-5व्या दिवशी कृष्ण धावून गेल्याचा महाभारतात उल्लेख आहे. काय म्हणाले असतील भीष्म? भीष्माने सगळी शस्त्रास्त्र बाजूला ठेवली, असे हात ठेवले आणि सांगितलं, मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा. मला मारावं असं जर तुझ्या मनात असेल तई मग मज कोण रक्षण करी विश्वासना केशवा. मी मरावं असं तुला वाटत असेल तर या जगातले कुठले डॉक्टर मला वाचू शकतात? आणि मी मरू नये असं तुला वाटत असेल तर कुठला कोरोना मला मारू शकतो? हे एकदा पक्क करून टाकलं ना की मनुष्य सगळे नियम तर पाळेल पण व्याकुळ होणार नाही. काय होईल काय होईल. आणि आपण कोरोना काळात पाहिलं असेल, बातम्या बघणारे लोक जास्त आजारी पडायचे. ते बातम्या देणारे लोक म्हणजे अगदी अंगावर कुत्रा अंगावर आल्यावर बातम्या सांगतात. हो वर्षापूर्वी ते युक्रेनचं रशियाचं युद्ध सुरू झालं आणि कधीतरी बातम्या लावतो आले युक्रेन मध्ये सैनिक घुसलेले आहेत. मला स्वारगेट पर्यंत आले कसं वाटलं. जवळपास 120 समास म्हणजे 12 दशक लिहून झाले आणि समर्थाने देह ठेवायचं ठरवलं तेव्हा समर्थाने ठरवलं देह ठेवायचा. उत्तीर्णेच्या पदे पारे नौकाया किम प्रयोजन. आणि खूप लोक दर्शनाला आले. शिवाजी महाराजांना जाऊन 2 वर्ष झाली होती. गेले राजे शिवाजी हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला घडघड रडली हिंद भूषोक भारी. दिल्लीशा मोद झाला हय गज हमगे सैन्य घेऊन संगे. आनंदोत्साह केला यवनपती निघे सैन्य घेऊन संगे. समाप्ताने ठरवलं आता जीवनाचं ध्येय छत्रपतींच्या पाठीशी पूर्ण संप्रदाय उभा करायचा होता, पूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. याकरता देह अर्पण केला, रामाचं कार्य केलंय. आता देह ठेवूया. 2 वर्ष महाराजांच्या निर्याणानंतर समर्थाने 2 वर्ष अन्न खाल्लेलं नाही बरं, हे माहिती असलं पाहिजे. बुरुम पात्रातून थोडस दूध किंवा पाणी प्यायचं, असा 2 वर्ष देह ठेवला. तेव्हा खूप लोक दर्शनाला आले. तेव्हा तंजावर म्हणजे तामिळनाडू, त्या तंजावरचे पटपती भीमस्वामी तंजावरकर समर्थांच्या दर्शनाला आले. प्रार्थना केली, महाराज तुम्ही अनुभवानं इतकं काही लेखन केलंय, त्याचं कलेक्शन करू का, मी एकत्रीकरण करू का? समर्थांनी आज्ञा दिली, अवश्य. आणि सज्जनगडावर बसून पहिले 7 दशक होते, नंतर ज्ञानदशक हा 8वा दशक त्याला जोडला आणि विषयवार 1 2 3 4 10 1 2 3 4 10 डेसिमल पद्धत वापरली इथे 10 ची. असे अजून 12 दशक त्याला जोडले आणि हा 20 दशकांचा 200 समासांचा 7751 ओव्यांचा एक महान ग्रंथ भीमस्वामी तंजावरकरांनी कल्याण स्वामी इत्यादींनी मदत करून असा सुंदर ग्रंथ आपल्याला दिला. यात काय नाही, दासबोध वाचायला लागलं की कळतं की अरे पृथ्वी गोल हे समर्थांना इतक्या पूर्वी माहिती होतं. आम्हाला गॅलिलिओने सांगितलं.
पण समर्थ किती जुनं लिहितात. भूगोल वर्णन आहे. भूगोल भूगोल म्हणजे काय? बांगडी सारखा गोल नाही, चेंडू सारखा गोल. ही कशी आकाशगंगा फिरतीये? ही सरळ अशी गोल फिरत नाहीये, ही लंब गोलात्मक फिरतीये. ध्रुवाच्या भोवती किंवा ब्लॅक होल भोवती सगळेजण जे फिरतायत ते असे सरळ नाही फिरत आहेत, असे फिरत आहेत. हे समर्थाने दासबोधात 350 पावणे 400 वर्षापूर्वी लिहिले. काय या माणसाचा विज्ञानाचा अभ्यास आहे. प्रपंच कसा करावा, पत्नीला मुलाबाळांना कसं जिंकावं समर्थाने लिहिलं. समर्थ म्हणले जगातले सगळे मित्र जिभेच्या टोकावर ठेवले. इथे जगातले सगळे मित्र इथे आहेत. काय समर्थांची ओवी सांगतो, आपल्याला वाटेल नुसताच बोलतोय मी. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र होऊन राहावे. आणि अशा सुंदर पद्धतीने दासबोध लिहिला, आपल्या ताब्यात दिला. आणि यानंतर 15 दिवसांनी समर्थाने देह ठेवला. माघ शुद्ध नवमी ही दासबोध जयंती आहे आणि माघ वद्य नवमी ही समर्थांचे निर्याण दिवस आहे. जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. 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 जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलो जय राधे. जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलो जय राधे.
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. समर्थांनी सज्जनगडावर ठेवला. त्यानंतर 3 दिवसांनी कल्याण स्वामी डोंगावला होते, तिथून आले. तोपर्यंत समाधी तयार होती. तडफडून हात मारली तळमळीनं. तेव्हा समाधीतून समर्थ प्रगट झाले आणि सांगितलं, मी गेलेलो नाहीये. मी कुठं आहे? माझी समर्थांच्याच ओव्या आहेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट. तेणे सायोज्यतेची वाट गवसेल ती. मी कुठेही गेलो नाही. विचार हे आपलं स्वरूप आहे, लक्षात घ्या. शरीर हे आपलं स्वरूप नाहीये. नवीन शरीर आपण का धारण करतो? विचार तसा केला म्हणून. त्यानंतर नवीन का धारण करतो? कपडे बदलतो. कपडे हे आपलं स्वरूप आहे का? कपड्याच्या आतमध्ये आपण असतो. बोला. म्हणून ज्ञानोबा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे गोपाल कृष्ण आहे. ते त्यांचं वाङ्मयीन स्वरूप आहे. 3 स्वरूप सांगितली आहेत. एक चिन्मयी मूर्ती, एक मृण्मयी मूर्ती आणि एक वाङ्मयीन मूर्ती. चिन्मयी मूर्ती म्हणजे ते वावरले, ती प्रत्यक्षात मूर्ती किंवा आता प्रगट झाले तर चिन्मयी मूर्ती. मृण्मयी मूर्ती म्हणजे त्यांचा स्टॅच्यू. आणि वाङ्मयीन मूर्ती म्हणजे त्यांचे विचार. प्रत्यक्ष असं सगळं समर्पित जीवन, तपस्पूत जीवन, प्रयत्नांचं जीवन, व्यायाम करणारं जीवन, काही कमी नाही असं जीवन. अशा जीवनाला शरण जायचं असेल, डायरेक्ट भेटायचं असेल तर सज्जनगडावर जाच. समाधीचं मंदिर रात्री 9ला बंद होतं, पण रात्री 11ला तुम्ही दासबोध वाचू शकता की नाही? म्हणून ते तर जाऊया आपण प्रेरणा घ्यायला. पण समर्थांचं कधीही दर्शन घेता येईल असं समर्थांचं आपल्या घरातलं सोहळ्यात बांधून ठेवलेलं स्वरूप. फक्त हळद कुंकू वर्ण व्हायचं. हे कसं करतो माहिती आपण? डॉक्टरने औषध लिहून दिलं, औषधाच्या पुढ्या त्या बाटल्या म्हणजे औषधाच्या ते सगळे अँटीबायोटिक्स सगळं देवासमोर मांडायचं. त्याच्यावर हळद कुंकू व्हायची, 2 फुलं, उदबत्ती, आरती, नैवेद्य, शुगरच्या गोळ्यांना नैवेद्य साखरेचा. जय देव जय देव. कधी बरे होऊ का आपण? त्याचा आदर जरूर ठेवा, फुलं जरूर व्हा, दासबोध वाचा, दासबोध लिहून काढा. थोडासा वेळ असा द्यावा की 10 ओव्या तरी वाचाव्यात आणि अर्थ समजून वाचाव्यात. चला आरंभ करूया. समर्थानच प्रार्थना करूया. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदास. लहान बाळाला आई भरवते ना, तसा दासबोधाचा अर्थ तुम्ही आमच्या कानातून अंतःकरणापर्यंत भरवा. तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. आईला बरोबर कळतं की आता बाळाला पुरी झालं. आणि बाळ सुद्धा कसे असतात ना, इकडे फिर तिकडे फिर, घरभर फिरतात. आणि आई माऊ शिंपवणी गेलेला भाग, घे रे माझा राजा, घे रे माझा राजा, घे रे माझा राजा. आणि मग त्याला भरवते. माऊलीने ओवी लिहिली, एका घासा 20 ठाई कीजे. एका घासाचे 20 घास करते आणि त्याला भरवताना हा घास मामाचा. आमचे गमती चैतन्य महाराज गमतीने सांगतात, म्हणजे सगळे घास माहेरचे असतात, एकही घास नंदेचा स्वामी वर्धानंद भारती सांगायचे, लहान मुलं जेवतात ना, आईवर उपकार केल्यावर जेवतात म्हणजे. आणि जर त्यांचं नाक वगैरे काही नाकात शिंकून आलं थोडं, आणि जर नाक शिंकरलं ना तर इस्टेट गेल्यासारखं रडतात. तसंच आपलं
समर्थ ज्ञानोबा तुकोबा ही आपली आई आहे. आपण कुठे गेलो ना तरी आपल्या मागे घे रे एवढा दासबोधाचा घास, घे रे हा ज्ञानेश्वरीचा घास, म्हणून आपल्या मागे मागे वीस आपल्याला पटेल अशा पद्धतीने सांगतात. आणि आपली शारीरिक म्हणजे आध्यात्मिक तब्येत आपली चांगली होईल. आणि एखादा झटका फटका देतात, एखादा दुःख मुद्दाम देतात, चांगल्या प्रकारचं कधी होतो का घाण गेली, वाईट वाटलं ना की पाप जातं. लक्षात ठेवा, ही सगळी संतांची योजना. म्हणून आपण इथे दासबोध ऐकायला बसलोय. सांगायला मी बसलोय म्हणजे काय, असा नका विचार करू मला काही कळतंय. मी नेहमीच सांगतो हे हॉस्पिटल आहे. इथे बुवा इथे का ऑपरेशन टेबलवर नेहमी सगळ्यात जास्त सिरियस पेशंट असतो. सगळ्यात भवरोगात सिरियस कोणाला झालं त्याला वक्ता करतो भगवंत. कसं आहे, तुम्ही नाही ऐकलं चालतंय, सांगणाऱ्याला ऐकत ऐकतच सांगावं लागतं. हो, म्हणून दादाने सांगतो ना जरा चांगला स्पीकर ठेवा आम्हाला ऐकायला. ऐकावंच लागतं सांगणाऱ्याला, त्याचं ऐकणंच होतं. इथून बोलतोय म्हणजे इथून ऐकतोय, असं मी न ऐकता बोललो तर कसं होईल का, असं काहीतरी होईल ना. न ऐकायला येणारे कसे बोलतात, ते कुठल्या पद्धतीत बोलतात त्याला कळतच नाही. हे अशा अर्थाने आपण बघूया. आरंभ केलाय समर्थांनी या 7751 ओव्या ज्या लिहिल्या, त्यातला पहिला दशक, त्यातला पहिला समास. गणपतीला नमस्कार करायला पाहिजे की नाही. समर्थांनी गणपतीला नमस्कार नंतर केलाय. आधी तुम्ही नीट कसं ऐका, मी काय सांगणार याची प्रस्तावना केली. प्रस्तावनेचा समास म्हणजे पहिला समास आहे, पहिल्या दशकातला पहिला समास. आणि दुसऱ्या समासापासून प्रत्यक्षात ग्रंथारंभ होतोय. ग्रंथारंभ लक्षण हा पहिला समास आणि गणेशाला नमस्कार हा दुसरा समास. तिथून प्रत्यक्षात गणपती. आपली पद्धत आहे की गणपतीला नमस्कार केल्याशिवाय, वाघ भटांनी आयुर्वेदाचा ग्रंथ दिला, तो गणपतीला नमस्कार करून दिलाय. पद्धतच आहे गणेशाला नमस्कार, कारण कळण्याची व्यवस्था जी आहे ना ती गणपती. तो विषय येईल तेव्हा बोलू. पहिला दशक, पहिला समास, पहिली ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. पहिला प्रश्न, श्रोते पुसती कोण ग्रंथ. पुसती म्हणजे विचारती, पुसती म्हणजे खूप धूळ आहे म्हणून फडक्याने पुसती नव्हे. काय बोलिले जी येथ आणि श्रवण केल्याने प्राप्त काय आहे श्रीराम. श्रोते विचारतात कुठला ग्रंथ सांगणार आहात तुम्ही आता नवीन. इथं नेमकं काय बोललेलं आहे अंदाज द्या, मग मी ठरवतो यायचं का नाही. परत आता मध्येच बसलो त्यामुळे अडकलोय. आणि हे ऐकल्यावर आम्हाला मिळणार काय बोला. प्रत्येक जण मला यातून काय मिळेल याकरताच प्रत्येक काम करतो. लक्षात घ्या. प्रयोजनम अनुद्देश्य न मंदोपी प्रवर्तते. मंदातला मंद सुद्धा कशा करता इतके लोक एकत्र आले. तो इंडिया देश कार्य वगैरे काही नाही केलाच नाही यांनी 70 वर्षात. देश काय तसलं देश काय बोललं की आहे म्हणून मी बोलत नाही. काहीतरी येतो. आपण इथे बसलाय काहीतरी येतोय की नाही, मी इथे बसलोय काहीतरी येतोय की नाही. अहेतुक आपण काही करत नाही. झोपेत आपण असं जो करतो तो डास चावत असतो त्याला मारायला झोपेत. अहेतुक आपण काही करत नाही, काहीतरी हेतू धारण केलाय. मला काय मिळेल हा ग्रंथ ऐकल्यानंतर. आधी ग्रंथाचं नाव काय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ आणि श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. समर्थ म्हणाले सांगतो ग्रंथानाम दासबोध. या ग्रंथाचं नाव दासबोध, श्रीमद दासबोध, श्रीमद ग्रंथराज दासबोध. म्हणजे दासबोध हा समास कसा लावायचा, दासांनी केलेला बोध का, तसा तुम्ही लावा म्हणाले. माझ्या करता दासांना झालेला बोध. मला जे कळलं ते मी सांगतोय बरं, शेअर करतोय त्याच्या भाषेत. म्हणले पण हा दास्यत्वाचा बोध तुम्ही करा म्हणाले. तसा अर्थ मोठी माणसं कधी म्हणत नाहीत मी शहाणा आहे. आपण तुम्ही शहाणे वाटताय, तुम्ही ठरवा काय ते, मी काहीच म्हणणार नाही. मी जसा आहे तसा. म्हणून एकाने छान सांगितलं, दासांना झालेला
दास्यत्वाचा बोध त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत आणून पोहोचवला. म्हणून दासांना झालेला आणि दासांनी केलेला दास्यत्वाचा म्हणजे सेवेचा, जीवन कसं चांगलं समर्पित करावं. दास्य याचा अर्थ लगेच गुलाम बिलाम असं नका डोक्यात आणू. दास हा शब्द आपण बदनाम करायचं काही कारण नाही. सकलम यच्छती इति दासः, सगळं जीवन चांगल्या कार्याला अर्पण करून टाकतो. सकलम यच्छती, दा यच्छ धातू आहे, टू गिव्ह. माझं म्हणून काही उरलं नाही. मी जे काही की घेतले व्रत हे नच अंधतेने, हरिश्वर सावरकर म्हणाले आम्ही आंधळेपणाने व्रत घेतलेलं नाहीये. मला माहितीये खस्ता खाव्या लागणार आहे. आपल्या पत्नीला पत्र लिहिले बॅरिस्टर सावरकरांनी की मला क्षमा कर. केवळ स्वतःच्या जीवनामध्ये एखादं खोपट बांधून चूळ बोलक्यांचा प्रपंच सगळे लोक करतात, चिमण्या सुद्धा करतात. पण मी माझ्या स्वतःच्या चुलीवर ते मध्ये पाणी ओतून राष्ट्राचा प्रपंच चांगला व्हावा याकरता मी हे कार्य आरंभलेलं आहे. तू मला यात मदत कर. याला म्हणायचं दास्यत्व. दास याचा अर्थ माझं जीवन सगळ्यात कुठल्या तरी चांगल्या कार्याला दिलेलं पाहिजे. आणि असा जो समर्पण जीवनाचं असतं याचा जो मला बोध झाला आणि तुम्ही लोकांसमोर शेअर करतोय, मांडतोय, त्याचं नाव ग्रंथानाम दासबोध. म्हणजे पण इथं पद्धत कशी वापरली आहे? गुरु शिष्यांचा संवाद. संवाद पद्धतीचा हा ग्रंथ आहे. उपनिषदापासून बरं आम्हाला एम ला शिकवत होते की संवाद पद्धती पहिल्यांदा सॉक्रेटिसने मांडली. असं इतर देशात समजलं होतं, पण त्याच्यापूर्वी लाखो वर्ष आपल्याकडे उपनिषद काय, भागवत काय, सगळे ग्रंथ संवाद पद्धतीने आहे. शिष्य विचारतोय गुरु उत्तर देतात. नचिकेत विचारतोय यम उत्तर देतात. ते कठोपनिषद आहे. बृहदारण्यक उपनिषद. पत्नी विचारतीये मैत्री आणि नवरा तिचा म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी उत्तर देतात. म्हणजे नवरा बायकोचा संवाद उपनिषद असू शकतो. याच्यावर आपण विश्वास तरी ठेवाल का? आज सांगा. तुला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही, म्हणजे कंटाळी म्हणून मध्ये एखादी लोणच्याची फोड. विनोदेचा अर्थ काय? लोणच्याची फोड आहे जेवणाची. लक्षात घ्या. पुढे इंटरेस्ट येतो जेवणात. असं आहे. म्हणून संवाद पद्धतीने मी बोलतोय. आहेत ना टीचिंग मेथड्स आहेत, इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड, अशा दोन पद्धती. डिडक्टिव्ह म्हणजे असं असं आहे सब लक्ष, पण इंडक्टिव्ह मध्ये तुम्हाला पण कन्क्लुजन काढायला वाव आहे. असं गुरु शिष्यांचा संवाद. मग प्रतिपाद्य मुख्य विषय काय आहे? येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आपण कुणाकडे गेलो जेवायला, घरी आल्यावर काय विचारतात? काय केलं होतं जेवायला? ते म्हणले लिंब होती. लिंब काय सांगते? काकडीची खिसून कोशिंबीर केलेली होती. खिसून जे कोशिंबीर करतात ते आळशी असतात बरं मुलकाची. चोचूनच झाली पाहिजे आणि त्याला फोडणी दिली पाहिजे तरच मजा आहे. आम्ही तुम्हाला विचारतो जेवायला काय केलं होतं? बटाट्याची भाजी होती. तोपर्यंत प्रश्न संपत नाही जोपर्यंत तुम्ही पक्वान्नाचं नाव घेत नाही. पण नाही म्हणले श्रीखंड केलं होतं. श्रीखंड केलं होतं, नुसतं श्रीखंड गोळाभर वाढलं का? नाही केली. बाकी सगळं सजवलेलं आहे. श्रीखंड पुरी होती, पण डाव्या बाजूला होतं, उजव्या बाजूला होतं, छान आमटी होती, शेवटी ताक होतं, सगळ्या प्रकारची उत्तम रांगोळी काढलेली होती. तसं दासबोधातलं पक्वान्न काय आहे? तर भक्तिमार्ग. भक्तिमार्ग याचा अर्थ भगवंताशी कसं एकरूप व्हावं हे मी सांगणार आहे. पण त्यात ज्ञान आहे, त्यात योगा आहे, त्यात बरं का योगा नाही योग, त्यात योग आहे, त्यामध्ये कर्म आहे, त्यामध्ये हठयोग पण आहे, त्यामध्ये अजपाजप निरूपण आहे, त्यामध्ये प्रपंच कसा करावा आहे, त्यामध्ये स्वयंपाक कसा करावा आहे, त्यामध्ये चालावं कसं आहे, त्यामध्ये बोलावं कसं आहे, त्यामध्ये लिहावं कसं आहे, त्यामध्ये हसावं कसं आहे. अहो एवढंच काय, आपली सगळी लक्षणं आपल्याला पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात मिळणार आहेत. मूर्ख लक्षणं. गंमत सोडून द्या, पण मूर्ख लक्षणं वाचायला लागल्यानंतर असं वाटतं इतके माझे डिटेल्स त्यांच्याकडे माझ्या बायकोने पोहोचवले. बहुतेक या 5 दिवसात तिथपर्यंत जाऊच आपण.
मला आदरणीय स्वप्नाताईंनी परवानगी दिली, बुवा सावकाश सांगा, नाही संपला तर पुढच्या वर्षी परत कंटिन्यू करू. दरवर्षी मला भागवत वगैरे असलं की ते कम्प्लीट करावं लागतं. तसं दासबोधाचं आपल्याला करायचं नाही, निवांतपणे छान, जसं पैठणीची घडी कशी उलगडून दाखवतात स्त्रियांना कळेल, सावकाश उलगडून दाखवा, हे पाहिजे असं. ते बघणारा चोखंदळ असेल ना, तर तो पाहतो कसा आहे त्याचा पोट, कसा आपल्याला दासबोध बघायचा आहे. होईल तेवढा होईल. मला सांगायचा मुद्दा काय, निवांत बसा, छान ऐका, फक्त रोज या. एक मात्र आहे, आपण आरती म्हणणार आहोत, अपार पुण्य गाठी तरी श्रवण आहे. आरती कल्याण स्वामी दिली आहे. अफाट पुण्य असेल तरच कानावरती हे पडतं. कारण जे वाक्य ऐकल्यानंतर आपला उद्धार होणार आहे, ते वाक्य आपण ऐकू नये अशी व्यवस्था आपली पूर्व पातक करत असतात. बरोबर पाहुणे येतील अगदी 4 वाजता. पाहुणे आले नाही ते आपलं पाप आलं, त्यांना सांगू नका तसं. पाप आहात. पण एरवी नाही येणारे कशाला एकदम हो. सोडून देऊया, काहीतरी कारण होईल आणि ऐकायला जावंसं वाटतं. काहीतरी कारण होईल आणि मोबाईलच वाचेल एखाद्याचा. काहीतरी कारण होईल, बुवाचा आवाजच बसेल. काहीतरी कारण होतं आणि प्रतिपाद्य मुद्दे बाजूला राहतात. बरं, नुसतं फक्त इथे येणं हा मुद्दा नाहीये. एकाग्रता ज्याने भंग होते ते पण पातक आहे. असो, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. अजून काय काय बोललाय तुम्ही, नवविधा भक्ती, 9 प्रकारची भक्ती. डिटेल्स इतके आहेत, तपशील करायला लागले की समर्थ इतक्या याद्या करतात. कुविद्या लक्षण, 40 पेक्षा जास्त लक्षणांचे समास आहे. कुविद्या लक्षण आहे, सुविद्या लक्षण आहे, अंक लक्षण आहे, मूर्ख लक्षण आहे, पडत मूर्ख लक्षण आहे, राजकारण लक्षण आहे, किती लक्षण आहे. 40 पेक्षा जास्त नुसते लक्षणांचे समास आहे. इतके डिटेल्स. शिष्य कसा पाहिजे, शिष्यांबद्दल कसा शिष्य, शिष्य म्हणजे काय. 104 ओव्या आहेत. फक्त एकमेव समास आहे पूर्ण दासबोधातला की ज्याच्यात समर्थांनी सेंचुरी मारली आहे. 20 ओव्या, 30 ओव्या प्रत्येक समासात, 50 ओव्या, 70 ओव्या, 67 ओव्या, 78 ओव्या. फक्त एक समास असा आहे शिष्य लक्षण, जो 104 ओव्यांचा आहे. पण समस्या शिष्यामध्येच असते हो. गुरु भरभरून द्यायला तयार असतो, शिष्य विचारतो फी. आर्थिक व्यवस्था जी आहे ना, ते तुम्हाला काहीतरी त्याची किंमत राहावी म्हणून लक्षात घेईल, पण विद्येची किंमतच करता येत नाही. जी विद्या आपल्याला आयुष्यावर जेवायला घालते त्याची बी काय 500-1000 रुपये कराल महिन्याची. पण अजिबात नाही काही घेतलं ना तर जाऊ दे, आज नको जायला क्लासला असं वाटतं. 1000 रुपये भरले की नाही गेलं पाहिजे, 1000 रुपये भरले तसं वाटतं. पण ती 1000 रुपये नाही, अनगिनत आहे त्याची किंमत. म्हणून शिष्य लक्षण आपण बघूया कुठपर्यंत पुढे जाऊन. हे मी बोलणार आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान. नुसतं भक्ती नव्हे, लक्षात घ्या. अनुभव येतो त्याला म्हणतात ज्ञान. आणि अनुभवाबद्दल जेव्हा कृतज्ञता दाटून येते त्याला म्हणतात भक्ती. बर का. ज्ञान आणि भक्ती हे विरुद्धार्थी किंवा वेगळे वेगळे शब्द मानायचे नाही. त्यातले डिटेल्स मी बोलणार आहे. बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य म्हणजे काय, भस्म लावून हिमालयात निघून जाणं म्हणजे वैराग्य आहे का. तिथे जाऊन माणसं हॉटेलिंग करतात, त्याच्यापेक्षा घरी बसलेले बरे. थोडे पैसे तरी वाचले असते ना प्रवासाचे हॉटेलचे. वैराग्याची नेमकी व्याख्या काय, तर मनातूनच एखादी गोष्ट नको वाटणे. आपल्या कार्याच्या आड येणारी गोष्ट मनातून नको, बरं मला आता वेळ नाहीये कारण मला तर रियाज आहे, मला जे नको वाटतं तृप्तीनं, त्याला म्हणतात वैराग्य. माणसं वैतागाला वैराग्य समजतात. काय नको तुमचं. एखादी छान सांगितलं तर म्हणला, पाहिजे पण मिळत नाही तेव्हा होतं त्याला वैताग म्हणतात, आणि आहे पण नकोय तेव्हा जे वाटतं त्याला वैराग्य म्हणतात. डिटेल्स मी बोलणार आहे. बरं, समर्थ बोलत आहे, मी नाही बोलत आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलिले वैराग्याचे लक्षण. पण बहुधा मॅक्सिमम अध्यात्म निरोपण निरोपिले. अहम ब्रह्मास्मी या बोधावरती जीवाने स्थिर व्हावं याकरता जे करायला पाहिजे ते मॅक्सिमम मी बोलणार आहे. बाकीचं पण आहे आणि हे मुख्य आहे. भक्तीचे नियोगे देव. भक्तीच्याच मार्गाने योगे देव. भक्तीचे न योगे देव. भक्तीच्या योगानं देव.
निश्चये पावती मानव. माणसाला देवावर प्रेम करता 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 आपोआप तो प्राप्त होतो. कसा प्राप्त झाला हे कळत पण नाही बरं. फक्त शुद्ध प्रेम मला त्याच्यावर करता आलं पाहिजे. भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव. इथे अभिप्राय मुख्य काय, माझं मत सांगतोय मी. ये ग्रंथी, या ग्रंथामध्ये आपल्या नकळत सहज रोजचं जीवन जगत असताना, रोजचं साधं जीवन जगत, सकाळी उठून जाग आल्याबरोबर देवाला स्मरण करावं एक क्षणभर. देवा तुझ्या कृपेने उठलो बाबा. मनातल्या मनात काय, त्याला तुम्ही गुरु म्हणा, त्याला तुम्ही देव म्हणा, त्याला तुम्ही काय शंकर म्हणा, काही म्हणावं. तुम्ही त्याला इडली म्हणा, तुम्ही त्याला उत्तापा म्हणा, तुम्ही त्याला गुंतपंगुलू म्हणजे आपे म्हणा, नाही तर तुम्ही त्याला डोसा म्हणा. त्याचं पीठ एकच आहे की नाही, एकदा पक्क करून टाका. म्हणजे कुठले देव ह्याच्या विरुद्ध तो. मला एखादी प्रश्न विचारला होता, बुवा आमच्या घरामध्ये जागा नाही म्हणून शंकर आणि विष्णू शेजारी शेजारी मांडतो, चालतं ना? म्हटलं माझ्याकडे घेऊन ये दोघांना भांडले तर. इतके गैरसमज आहेत. परमार्थामध्ये समजापेक्षा गैरसमजच जास्त आहे. पण दासबोध वाचायला लागलं की मनुष्य आतून पक्का होतो. छोटं कुंकूस आणलं लगेच ऑफ, असं कसं झालं. 2 दिवस त्याच्यातच. म्हटलं तुमच्या बावळटपणाने चाललंय सिग्नल बिग्नल काही नाहीये. समर्थांचा दाखवत वाचताना मनुष्य एकदम प्रॅक्टिकल होतो, लक्षात घ्या. आणि भावनाही उत्तम राहतात. प्रॅक्टिकलच्या नावाखाली मनुष्य असा कोरडा नाही होत, गणंग नाही होत. ह्याचा बॅलन्स ठेवण्याचं काम दासबोध करणार आहे. पुढे सांगतात मुख्य भक्तीचा निश्चय. निश्चय हा शब्द इथे 15 वेळा वापरला या समासात. समर्थांचा भर आहे ना, तो काय ते फिक्स ठेवा, निश्चय करा. कारण बराच काळ माणसाचा जातो आणि तरी आतमध्ये कन्फ्युजन असतच हो, की सोनी आणि ते मारवा आणि ते पुरिया म्हणजे सगळे आरोआवर सारखे की म्हणजे. मग जेव्हा निश्चय होतो, गुरु सांगतात नाही खालच्या अंगाने गायला की तो पुरिया आहे, रेध तुम्ही वादी संवादी केलेत की तो मारवा आहे, आणि वरच्या अंगाने गायला की सोनी आहे. हे कळेपर्यंत जर 30 वर्ष गेली तर काय होईल त्या गाण्याचं. समर्थांचा भरोसा जो आहे तो निश्चयावर आहे. तुम्ही फिक्स करा. चुकीच्या मार्गाने जा हो, तुम्ही फिक्सली जा. म्हणजे कुठेतरी इकडं जाऊ का इकडं जाऊ असा चौकात जो गप्पा मारत तू कुठं जाईल सांगा. थोडं पेट्रोल वाया गेलं पण इथपर्यंत गेल्यानंतर कळलं नाही हा मार्ग तिकडे जात नाही. चुकीच्या मार्गाने जाच असा अर्थ नाहीये, पण काय तो निश्चय करा. मुख्य भक्तीचा निश्चय हो, शुद्ध ज्ञानाचा निश्चय हो, आत्मस्थितीचा निश्चय हो बोलीला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चय. उपदेश म्हणजे काय? कानावरती चादर टाकून कानात पुटपुटतात तो उपदेश आहे का? तो फक्त मंत्र देणं आहे. आणि तो 100 लोकांना कळता कामा नये म्हणून त्याच्याच कानात या कानातच द्यायचा आहे. भगवान शंकर त्या काशीला मरणाऱ्याच्या उजव्या कानात रामनाम सांगतात असं वर्णन आहे. जगी धन्य वाराणसी पुण्य राशी. मनाचे श्लोक. तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामा वळी नित्यकारी. सदा हित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर. म्हणून मरणाऱ्याला तिकडे डाव्या कुशीवर करतात किंवा तो डाव्या कुशीवर आपोआप होतो मरताना. आताच काशीला गेलो होतो मी. ते म्हणले बुवा इथे भवन उभारलेलं आहे, इथे भवन उभारलेलं आहे. काय भवन उभारलंय की तुम्ही इथे मरायला आला तर तुमची सगळी व्यवस्था केली जाईल, फक्त 15 दिवसाच्या आत मेला पाहिजे. तुम्ही 10 वर्षाखाली जेवून खाऊन नाही एवढंच. का तर तिथे तसे महात्म्य आहे हो. खरोखर भगवंत कानामध्ये उपदेश करतात. मग तो मरतानाच करायचं का, जीवनभर नको का? उपदेश म्हणजे काय, उपदेशाचा निश्चय काय हे बोलीला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. स्वतःचं खरं रूप काय आहे हो. देह हे आपलं खरं रूप नाही आहे. देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह नावाची काही गोष्ट आहे. त्याच्या आतमध्ये कारण शरीर नावाची गोष्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर नावाची गोष्ट आहे. हे माहितच नसतं माणसाला. अख्खं आयुष्य गेलं परमार्थ तरी 4 शरीर हो.
गाढ झोप लागल्यावर आपलं शरीर कुठे जातो? मला पण सांगा, आपल्याला गाढ झोप लागली हे आपल्याला कळतं का? काय कळतं? मग गाढ झोप लागली आहे हे कुणाला कळतं? आपल्याला कळत नाही. काय कळतं? काय फिक्स करा. म्हटले कन्फ्युज होतो काय बरोबर. मला साधा मुद्दा सांगा, आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत लक्षात राहतं? गाढ झोप लागल्यानंतर आपल्या अंगात स्वेटर आहे का नाही लक्षात राहतं? आपण कुणीकडे पाय करून झोपलोय लक्षात राहतं? इतकंच नव्हे, साध्या मुद्द्यामध्ये आपल्याला जीवनात ज्या समस्या असतात, गाढ झोप लागल्यानंतर कुठे गेल्या होत्या? समजा कोर्टात केस चालू आहे, गेलो कुठं आता? आपल्याला ताप होता, गाढ झोप लागल्यानंतर कुठे गेलं सगळं? अहो इतकंच काय, कुणाचं कीर्तन प्रवचन चाललं हे तरी कळतं का? म्हणजे या स्थूल देहाला आपण केव्हा तरी सोडतो, सूक्ष्म देहालाही सोडतो आणि आपण कारणामध्ये लीन असतो. हे पुढे ऐकायचंय. आता नुसतं ऐकून घ्या. आपण ज्या कारणाने जन्माला आलो त्या देहाला म्हणतात कारण देह, आणि तो कारण देह जिथून कनेक्शन घेतो चैतन्याचं त्या देहाला म्हणतात महाकारण देह. आपलं कनेक्शन असे एकूण खरं 3 देह आहे. कनेक्शनला ते तिकडच आहे, ते परमात्मा आहे. हे सगळं आपल्याला दासबोध ऐकायला लागलं की कळतं. आणि त्यामुळे आपल्या या वरच्या देहाचा आपण अवास्तव जो विचार करतोय ना, कलम लावा, अमुक करा, तमुक करा, अवास्तव या देहाचा उपयोग करतो. आणि कायम जीवनात ही घडी, गाणं पिणं चांगलं आहे पण हे रडगाणं आहे हो. जीवनात आहे एवढंच आहे ना काही. आपण आतमध्ये स्ट्रॉंग व्हायला लागतो आपोआप. पुढचं सांगतात मुख्य स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय. देहामध्ये असून सुद्धा देहापेक्षा वेगळं, या स्थितीचा अभ्यास करायला पाहिजे. देह म्हणजे मी नाही एकदा कळलं की मग देहात कसं राहायचं, याला विधेय स्थिती म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडावर रामदास स्वामीला भेटायला आले होते तेव्हा समर्थांना फणफणून ताप भरला होता. तेव्हा गिरीधर स्वामी धावत आले आणि समर्थांना म्हणाले, राजे येत्या ती श्रींनी उंची वस्त्रे ल्यावीत. समर्थ पांघरून घेऊन झोपले होते. बरं नव्हतं. जवळपास 70 वय आहे आणि आयुष्यभर फक्त धावपळ केली जगाकरता. इतके बिझी असायचे हे लोक. अवकाश नाही जेवायला उदंड कामी अशी दासबोधातली होती. एकदम बिझी, निवांतपणे आराम करतो. आपलं चरित्र आपण जिवंत असताना कोणी ऐकत नाही. काही बोलतो सगळं समर्थाने पटकन कफनी दे म्हणाले आणि कफनी घातली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल विचारायला आले तेव्हा. तिथे नुसत्या गप्पा मारायला नाही काही आले. आणि आले शिवाजी महाराज, नमस्कार वगैरे झाले आणि कायची चर्चा 15-20 मिनिटाची झाली. महाराज जायला निघाले. सज्जनगडावरचा प्रसंग आहे. इतक्यात शिवाजी महाराजांनी पाहिलं उजव्या हाताला घोंगडी होती आणि ती घोंगडी अशी 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 होत होती. त्याच्या खाली उंदीर किंवा मांजर काहीतरी असावा अशी हलतीये, पण ती कुठे जातही नाहीये, एकाच ठिकाणी. शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, बखरीत नोंद आहे की हे काय आहे. म्हणजे तुम्ही आलात ना, महत्वाचं काम असणार महाराष्ट्राच्या राजकारणातलं, म्हणून प्रारब्ध काढून ठेवलंय. ताप होता समर्थांना, तो काढून वेगळा ठेवला होता. ही कल्पना तरी करू शकतो का आपण? शरीरापेक्षा वेगळे राहू शकतो ही कल्पना आम्हाला करायची सवय आपण लावली नाहीये. मी साधा प्रश्न विचारतो, आपल्यापैकी अनेकांना याचा अनुभव असेल. घरात मुंजा असते, महत्वाचं काहीतरी कार्य असतं आणि कार्यालयात उतरायची व्यवस्था असताना सुद्धा जे स्वतःला व्यवस्थेकरता जवळचं समजतात ते आपल्या घरी उतरतात. आम्ही घरीच उतरणार, आम्ही तिकडं नाही, कारण त्यांना माहिती घरची व्यवस्था वेगळी, कार्यालयाची वेगळी. असे 10-20 लोक घरी उतरलेत. समजा नवरा बायको, तो लहान मुलगा, मुंज काय जे काय जे कार्यक्रम. कार्यालयात सकाळी 7-7:30 ला पोहोचायचे गुरुजींनी सांगितलंय. ती बाई पहाटे 4 ला उठते.
छानपैकी गरम गरम पोहे करते. पण पुन्हाही वेळ कसा येणार आहे, पुन्हाही मंडळी भेटणार नाही. पण भरा बटाटे चिरते, पोहे करते, अमुक करते. त्याला सगळ्यांना 5:30-6ला खायला देते. तिकडं आहे व्यवस्था, पण घरात खाऊन चला. 10-15 लोकांना गरम गरम पोहे दिले, चहा दिला आणि ते जायला निघाले. त्यांच्या गाड्या निघाल्या आणि ही आता आवरायला आतमध्ये जाते. इतक्यात मोलकरीण पुढे मदतीला आलेली बाई म्हणते, आई तुमच्या साडीला लाल लाल काय लागलंय हो, तांबडं तांबडं काय लागलंय. आणि मग ती पाहते बटाटे चिरताना इथे जखम झालेली असते, रक्त वाहिलेलं असतं. ती गडबड इतकी की तिकडे लक्ष नाही हो. इथे मोठ्याच्या मोठी चीर गेलेली असते, ती वाढलेली असते आणि तासभर मध्ये गेलाय. आणि इतक्या गडबडीत ती साडी इकडे लागली, इकडे लागली, इथं लागली, रक्ताचे थेंब लागले त्या सगळ्या. आणि हे निघून गेले. या मोलकर्णींनी, या ओळखीच्या बाईनी जेव्हा विचारलं, बाई तुमच्या साडीला तांबडं काय लागलंय, मग ती बघते लाल काय लागले, असं असं करता करता जखम झाली वाटतं. मग अंगठ्यात बघते आणि मग दुखायला लागतो की नाही. हे जसं बिझी माइंड मुळे होतं, तसं परमात्म्यामध्ये माइंड बिझी केलं तर आपल्यालाही विधेय स्थितीचा अनुभव येऊ शकतो. हे समर्थ पुढे सांगणार आहेत. विधेय स्थितीचा निश्चय हो, नुसतं बोलणं म्हणून बोलणं नाही, लक्षात घ्या. अनुभवाने ते बोलतायत. बोलीला असेल, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असेल. मुख्य देवाचा निश्चय. मुख्य देव कुठला आहे? शनी, शंकर, ब्रह्मदेव, देवी, विष्णू. कुठला देव मुख्य? समर्थांचा मनाचा श्लोक आहे. समर्थ म्हणाले, विधी निर्मिता लिहितो सर्व भारी. सगळ्यांचा प्रारब्ध तो ब्रह्मदेव लिहितो. म्हणजे ब्रह्मदेवाची एक असिस्टंट आहे, तिचं नाव सटवाई देवी. आपण लॉन्च झालो, आपण जन्माला आलो की 5व्या दिवशी ते येते. नाही की आपण वॉशिंग मशीन घेतलं की 2-4 दिवसांनी येतात ते दाखवायला, ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला. आपण 10 वेळा फोन करायचो, तोपर्यंत कपडे धुवा हाताने. आपल्याला काही करता येत नाही, कारण ते सगळं ते आता हल्ली कम्प्युटर झाले. आणि 5व्या दिवशी जसा तो असिस्टंट येतो, काय कुठला तुम्ही सॅमसंग कुठलं घेतलं मशीन, तसं त्या ब्रह्मदेवाची ती सटवाई देवी आहे, ती 5व्या वर्षी येते, 5व्या दिवशी येते. आणि ती लिहिते. कुणी दिलं असतं हे तिच्याकडे? समर्थांचा काय मनाचा श्लोक आहे विचार करा. मुख्य देवाचा निश्चय मुद्दा चालला. ब्रह्मदेवाने दिलेलं असतं. समर्थ म्हणाले, ब्रह्मदेवाचं कोण देतो? विधी. विधी म्हणजे ब्रह्मदेव. निर्मिता लिहितो सर्व भाडी. भाडी म्हणजे कपाळ. परी लिहिता कोण त्याचे कपाळी. भगवान शंकर या संपूर्ण विश्वाला जाळून टाकतात शेवटी. हरू जाळीतो लोक संहार काळी. परी शेवटी शंकरा कोण जाळी. आपलं असं कसं म्हणायचं? पण मुख्य देव कोण? ब्रह्मा विष्णू महेश आहे. पद आहेत, पद. तुम्ही सुद्धा ब्रह्मदेव होऊ शकता. पुण्य जर झालं तर ब्रह्मदेव ही अपॉइंटमेंट तुमची होऊ शकते. यम ही पोस्ट आहे, विष्णू ही पोस्ट आहे. सगळ्या या पोस्ट आहेत. अत्यंत पुण्यवान जीव तिथे बसतात. इंद्रदेव ही पोस्ट आहे. मुख्य देव कोण आहे? यातल्या कुठल्याही देवाच्या वचनानं आपण मुख्य देवापर्यंत जाऊ शकतो, कारण चैतन्य एकच आहे. पण परमेश्वराची ही सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये त्याला शरण जावं लागतं. जरी तुमची पंतप्रधानांची ओळख असली तरी तुम्हाला इथला फ्लॅट जेव्हा रजिस्टर करायचं तेव्हा रजिस्टर ऑफिसलाच जावं लागतं आणि त्याच कलेक्टरची तिथल्याच लोकांची सही लागते. तसे शनिदेवांची कृपा लागते. पण शनी कोणाचा आहे? हे कोणाचे आहेत सगळे? हे सगळे कार्य करणारे मुख्य देव कोण आहेत या काळात? त्याचा विचार मी सांगणार आहे. समर्थ मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय. भक्त म्हणजे काय? भक्तीबद्दल ढोबळ कल्पना ठेवू नका. नेमकी कल्पना आली पाहिजे की याला भक्ती म्हणतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ भक्ती? करेक्ट डेफिनेशन, कम्प्लीट डेफिनेशन, परफेक्ट डेफिनेशन कुठली?
डोळ्यातनं पाणी पिणी येणे, उदबत्ती किंवा एकच उदबत्ती 3दा लावतात. दिवा लावतात पण दिव्याचं तेल देवाचं वेगळं आणतात, देवाचं असं कचऱ्याचं तेल किंवा चांगलं तेल. काय नाही, देवाला सजवलं ना की देव कसा चांगला दिसतो. म्हणजे तुझ्या डोळ्याला बरं वाटावं म्हणून तू पूजा करतोस, त्याला बरं वाटावं म्हणून नाही करतोस. कशाला भक्त म्हणायचं? ह्या संकल्पना आयुष्य गेलं तरी जर क्लिअर झाल्या नाही तर कसा परमार्थ क्लिअर होणार हो? बाहेरून दिसायला सगळं छान 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 वाटतं. एका डॉक्टरांच्याकडे गेलो मी, ओळखीचे होते डॉक्टर, चालले गप्पा चालले होते आमच्या. पेशंट एका बाजूला येत होते. डॉक्टर म्हणले बसा हो, मी तुमच्याशी बोलत बोलत पेशंट तपासतो. आणि इतक्यात एक आई आपल्या लहान 4-5 वर्षाच्या मुलाला घेऊन आली. तो मुलगा समोर बसलाय छोटासा आणि तपासला डॉक्टरने असं 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 करून. इतक्यात इंडोर पेशंट मध्ये काहीतरी गडबड झाली, काय सलाईन चुकलं म्हणून ते डॉक्टर गेले आणि 10 मिनिटात परत आले. ते डॉक्टर इंडोर पेशंट मध्ये त्यांना काही सलाईन बिलाईनचं बघायचं होतं म्हणून गेले. आलो हा म्हणले ताई. मी तिथेच बसलो होतो. मी पाहिलं तो लहान मुलगा होता ना, त्यानं तो डॉक्टरांचा स्टेथोस्कोप उचलला, आपल्या कानात घातला आणि तो आईला तपासू लागला. सगळ्या क्रिया त्याच केल्या ज्या डॉक्टरने केल्या होत्या. समजून केल्यात का त्या? आपण तपासून घ्या त्याच्याकडनं. अगदी फोटो काढण्यासारखं सगळं होतं, इन्स्टाला टाकण्यासारखं सगळं होतं. इतके लाईक्स मिळाले असतील त्यांना, पण शून्य उपयोग त्याचा. पण मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. पिंडगत चैतन्याला म्हणतात जीव, ब्रह्मांडगत चैतन्याला म्हणतात ईश्वर, आणि ब्रह्मांड निरपेक्ष चैतन्याला म्हणतात ब्रह्मतत्व किंवा शिवतत्व. हे 3 नाही आहेत, हे एकरूप आहेत हे समजून घेणं हे दासबोधाचं फलित आहे. चिंतन करता करता, अभ्यास करता करता, उपासना करता करता, आरती करता करता एकदम इथे क्लिक होऊन जाईल. एकदम क्लिक. याचं दुसरं उत्तर क्लिक, तिसरं उत्तर क्लिक. मी याला नेहमी उदाहरण देतो. या पखवाजवाल्यांना किंवा तबलजींना विचारा की तुम्हाला करेक्ट कधी कळायला लागलं हो तबला लागला? किंवा यांना विचारा स्वरज्ञान कधी झालं? तो क्षण सांगता येत नाही, पण रिपिटेशन्स होत गेले 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 की एक वेळ अशी होते की कळायला लागतं, तो क्षण पकडता येत नाही. असं पुन्हा पुन्हा दासबोध वाचा, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचा, पुन्हा पुन्हा अध्यात्म श्रवण करा किंवा अध्यात्माचं निरूपण करा. एक वेळ विचार करता करता एकदम क्लिक. तो निश्चय इथे बोललेला आहे. जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. सगळं तत्वज्ञानाची व्याख्याच ही आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर याचा परस्पर संबंध सांगतो, त्याला तत्वज्ञान असे म्हणतात. ही परीक्षेतली व्याख्या आहे. त्यानंतर मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. अनेक मत सांगणार आहेत समर्थ. द्वैत नावाचं एक मत आहे, अद्वैत नावाचं एक मत आहे, विशिष्टाद्वैत नावाचं एक मत आहे, द्वैताद्वैत नावाचं एक मत आहे, केवलाद्वैत नावाचं एक मत आहे, सांख्य मत आहे, न्याय मत आहे, वैशेषिक आहे. हे सगळं मी बोलणार आहे. मग कळेल का? निश्चित कळेल. तुम्हाला खारट तिखट कळतं की नाही? आमटी खारट झाली आहे, आमटी मीठ कमी कळतं की नाही? जरी तुम्ही आपल्या बायकोसमोर बोलू शकला नाही तरी तुम्हाला कळतं की नाही? त्याला वेदांत कळतो. इतकी बेसिक अपेक्षा आहे. ज्याला ज्ञानेंद्रियच्या द्वारे विश्वाचं ज्ञान होतं त्याला हे कळल्याशिवाय कसं राहील? पुढे सांगतात मुख्य उपासना लक्षण. नेमकी उपासना कशी करावी? असं इतक्या उपासना आहे जगामध्ये, पण तुम्ही नेमकी कुठली उपासना करा? तुम्ही जप करा का, प्रदक्षिणा घाला का, तीर्थयात्रा करा का, पूजा करा का, ध्यान करा, काय करा? इतक्या प्रकारची
औषधं मेडिकल स्टोअर मध्ये असतात. ब्लड प्रेशर किंवा शुगर सारखी गोष्ट सुरू झाली, आपल्या मतानं आपण नाही आणू शकत. त्याकरता घ्यावे लागते ती अधिकारी लोकांची अपॉइंटमेंट, आणि ते आपल्याला बरोबर चेक करतात. तुला कुठलं आता शुगरची 4-5 औषधं शिल्लक आहे, उपलब्ध आहे. एक ते सांगतात बुवा तुम्ही अमुक अमुक घ्या, पायोस घ्या, काय जे असेल ते, किंवा मॅटफॉर्मिन घ्या. पण माझ्या मताने मला तो कुठला डोस पाहिजे, म्हणून दासबोध ऐकता ऐकता कळायला लागतं की नाही हे मला योग्य नाही, हे करेक्ट आहे. नाना उपासना लक्षण, उपासनांची लक्षण आहेत. नाना पंचभूतांचे लक्षण. पंचमहाभूत म्हणजे काय? आकाश कसं निर्माण झालं, वायू कसा निर्माण झाला, अग्नी कसा निर्माण झाला, आप कसं निर्माण झालं, पृथ्वी कशी निर्माण झाली, आणि या पंचमहाभूतापासून आपली शरीर कशी निर्माण झाली, आणि या शरीराच्या आतमध्ये असणारे आपण या शरीराच्या द्वारे जे विषयांचे भोग मांडलेले आहेत, शरीर चालण्याकरता त्यात आपण त्या चवीनी कसे गुरफटलो आणि कसं डिटॅच व्हायचं. पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण. विश्वनिर्मितीची प्रक्रिया काय आहे, हे कसं निर्माण झालं, हे सगळं मी बोलणार आहे. एकदा का तुम्ही ऐकायला लागलात की तुम्ही समर्थ परमार्थ करा, जबाबदारीचा परमार्थ करा. उगाच आपलं गतानुगतिक लोक पारमार्थिका असं काहीतरी घोटाळ्याचा परमार्थ नाही, एकदम छान परमार्थ होईल. नाना किंत निवारिले. अनेक शंका असतात, किंतु परंतु हे दासबोध ऐकायला लागल्यानंतर जातील. नाना संशयो छेदिले. संशय राहत नाही, निसंशय परमार्थ होतो. अहो ही गाडी तुम्हाला पुण्याहून मुंबईला पोहोचेल असं म्हणून मला कोणी तिकीट काढून दिलं, माझ्या मनात जर संशय असेल ना, तर शेवटपर्यंत 3 तास मी अस्वस्थ असेल की जाईल काही गाडी, ते खालीच उतरून जाऊया. जेव्हा मला माझ्या साधनावर विश्वास असेल, मला गुरुजींनी सांगितलं तू नाम घे, तू मेडिटेशन कर, तू पूजा कर, तू प्रदक्षिणा घाल. अहो समर्थांनी चाफळला एकाला सांगितलं फक्त गंध पाहिलेला मनुष्य पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. किती साथी झाले ना, तो म्हणला माझं कल्याण करा. बरी होता, खूप बिकट झाली. कसं तरी बिचारा नाही, त्याला जॉबच उपलब्ध होत नव्हता. त्याला सांगितलं, एक खूप चांगला होता, सज्जन होता, पण काही वेळा असं होतं समर्थांनी त्याला काय सांगावं, चाफळला. गंध पाहिलेला मनुष्य, गंध लावलेला मनुष्य पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. म्हणजे 350 वर्षापूर्वी. आता तो उपस्थित नाही असता. पण कसं आहे, ज्या दिवशी सूतक किंवा सोयर असेल त्या दिवशीच नाम लावायचं नाही बरं का. काहीतरी थोडं तरी अंगाला लावा, काहीतरी लावा. आज्ञाचक्र नावाचं चक्र इथं आहे बघा. इतके डिटेल्स आहेत की अनेक प्रकारचे रोग हल्ली का होतात, आपण आज्ञाचक्र रोज स्वच्छ करत नाही. इथून आज्ञा जाते इकडे की 50 लाख पेशी बनवा, आणि केंद्र सरकारचं राज्य सरकार ऐकत नाही. बंगाल मग तो 50 कोटी बनवतो, आणि 50 लाख सोडून 50 कोटी जो आहे ना, तो एकूण 50 कोटी 50 लाखाचा कॅन्सर होतो, पोळा होतो. कळलं का? झालंय की नाही तिकडे आता? म्हणून आज्ञाचक्राची रोज बाहेर पडताना पुसून टाका. फार तर लाज वाटत असेल ऑफिसला गेल्यावर, खरं पुसून टाकायची गरज नाही. तुम्ही दाक्षिणात्य लोक बघा, ते लुंगीवर जग फिरतात, ते भस्म लावतात, ते सगळं व्यवस्थित करतात. आता प्रज्ञानानंदांनी हरवलं बघा त्या कार्लिसनला बुद्धिबळात, मग तो व्यवस्थित भस्म लावून बसला होता. तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बघवत नसेल तर. आणि तुम्हाला सांगतो, तो माणूस जो होता तो फिरतोय. एकदा असं झालं, एक दिवस असं झालं की त्याला दिवसभरात नामवाला माणूसच भेटला नाही. काय कुठे यात्रेला गेलो ते कोणीच नाही. 2 दिवस उपाशी हो. शेवटी घरातनं बाहेर पडला. चाफळला घडलेली घटना.
घरातनं बाहेर पडला आणि रात्रीच्या वेळेला एका जंगलात गेला. बापरे, वाघ बी घेईल म्हणून तो झाडावर चढून बसला. आणि रात्री गावामध्ये चोरी करून कुठल्या तरी काही चोर तिथे आले आणि कंदील बिंदील लावला आणि सगळं सोनं वाटून घ्यायला लागले. चोर एकत्र जमून वाटून घ्यायची पद्धत फार पूर्वीपासून आहे, त्याकरता हे गठबंधन वगैरे असतं. पण त्यांना अजिबात लुटू देऊ नका. आणि असं असं चाललंय त्यांचं वाटप. तू 50 हिरे घे, तू 50 हिरे घे, असं चाललंय. आणि इतक्यात काय पाऊस पडतो का काय म्हणून त्यांनी वरती पाहिलं. अहो, त्या पठ्ठ्यानी सगळ्यांनी गंध लावलं होतं. हा वरती होती, ह्याला भूक, त्याला त्या बाकी त्याच्या एकदा आपल्याला भूक लागली ना की आपल्याला बाकी काही दिसत नाही बघा. एकदा तहान लागली की पाणी सोडून काही दिसत नाही. तो वर्ण सोडला, वा पाहिलं, दिसलं, बरोबर उतरला, चालला. सगळ्यांनी धरला, मजबूत होता ना. सगळ्या धरलं, हे बाबा तुला हात होते, नको नको म्हणला, मला जेवायचं म्हणला तरी तो. नाही नाही नाही. अहो, शेवटी पंचायत अशी झाली की तो पळत सुटला, गावात आला, पाटलांना वर्दी दिली, असं असं आहे. पोलीस पाटील गेले, सगळ्यांना पकडलं, ज्याचा त्याला माल मिळाला. आणि हा घरी जाऊन जेवेपर्यंत याच्या दारात सत्काराला लोक उभे की तुम्ही या पोलीस पाटलांच्या हाताखालचे मोठे ऑफिसर व्हा, कारण तुमच्यासारखं मनुष्य पाहिजे आम्हाला. समर्थांनी इतकी छोटी गोष्ट सांगितली, काय सांगता येत नाही. म्हणून समर्थ ते सांगतात, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले. एकही गोष्ट अशी नाही की मी दासबोधात सांगितलेली नाही. तुम्ही फक्त एकाग्रतेने डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध आपल्या प्रॉब्लेमशी असेल बघा. आणि म्हणून तुम्ही काय करा तर फक्त ऐका. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. 5 मिनिटात थांबतोय बरं. थांबतोय हा शब्द इतका छान असतो. जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. एक मायोद्भव लक्षण. अख्खं जग कसं निर्माण झालं, काय प्रक्रिया, तेच मूर्ख लक्षण. पूर्ण समास, पूर्ण 10च्या 10 समास. मूर्ख लक्षण, अमके अमके लक्षण, सुविद्या लक्षण, कुविद्या लक्षण. त्याच्यामध्ये एक ज्ञान दशक की पूर्ण अख्खा 8वा दशक ज्ञानाबद्दल आहे. तो समास. दशक याचा अर्थ 10 धड्यांचा गठ्ठा बर का. आणि समास याचा अर्थ एक धडा. आत्ताच्या भाषेत एक लेसन. आणि असं जो जो दशकींचा अनुवाद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते ग्रंथी बोलिला, ते ते दशक बोलिला. मग तुम्ही रेफरन्स बुक्स काही वापरलेत काही ते समर्थ म्हणले निश्चित. मला असं वाटतं हे बोलायला मी सांगत नाहीये, तर वेद काय म्हणतात हे मला सांगायचं. श्री गोंदवलेकर महाराज म्हणत असत, मी बोलतोय म्हणून तुम्ही ऐकू नका, वेदांची आज्ञा म्हणून तुम्ही ऐका. ज्ञानोबा बोलतात म्हणून तुम्ही ऐका, तुकोबा बोलतात म्हणून तुम्ही ऐका. मी नेहमी आई वडिलांना सांगतो, आपल्या लेकरांना कधी असे ऑर्डर करू नका, मी सांगतोय म्हणून तू ऐक. का? आपल्या ज्ञानाला मर्यादा आहे हो. पुष्कळ हल्ली माणसं सांगतात, गो आमचा मुलगा आमचा नातू इतके प्रश्न विचारतो. म्हणलं एक कानफटात द्या त्याला, लगेच कानफटाला सांगतो नाही. त्याचं कौतुक नका करू. नको तो प्रश्न नको त्यांनी विचारायचा नाही. त्याचा प्रश्न जरी बरोबर असला तरी तो त्यानं विचारणं बरोबर नसतं. म्हणून मुलांना, मी प्रेमानं बोलतो, मी थोडी गंमत म्हणून बोललोय, पण प्रेमानं त्याला सांगा की ज्ञानोबा म्हणतात म्हणून ऐक. आपण ज्ञानोबा तुकोबांचेच आहोत. आपण रामदास स्वामी गोंदवलेकर महाराजांचे आहोत. आपण या भारतीय संतांचे होते. कधी विसरू नका. देशात जाल, परदेशात जाल, कुठलं इम्प्रेशन अवास्तव पडून देऊ नका. एलन मस्क किती मान असो, सॅल्यूट त्याला, पण त्याच्यापेक्षा ज्ञानोबा तुलना सुद्धा करता येणार नाही, इतके मोठे आहेत. सगळेजण महान आहेत, पण आपलं कल्याण रामदास स्वामींच्या दासबोधाने होणार आहे. पण इतके प्रगत असणारे लोक आहेत, ते कशाला चर्च मध्ये प्रार्थनेला जातात. डेल कार्नेजी वाचा एकदा, अमेरिकेचा डेल कार्नेजीनी एक पुस्तक लिहिलंय, हाऊ टू स्टॉप वरीज. त्यानं वर्णन केलंय की ऑन एन एव्हरेज एव्हरी 2 minutes 1 American commits suicide, and average every half an hour 1 American goes insane. तो सांगतो
इतकी प्रगत राष्ट्र आहे ना अमेरिका, सुपर पॉवर म्हणतो आपण त्याला, पण त्या अमेरिकेमध्ये दर 2 मिनिटाला एक अमेरिकन आत्महत्या करतोय आणि दर अर्ध्या तासाला एक अमेरिकन वेडा होतोय. का? स्पर्धामय यांत्रिक जीवन ते आपल्याकडे यायला लागले. आता मोठे मोठे लोकांना अनुग्रह देणारे लोक आत्महत्या करतायत. ज्यांच्या भरोशावर आपण राहावं असे इन्स्पेक्टर लोक स्वतःला बळी मारून घेत आहेत. ज्याची चंद्रावर जमीन आहे वगैरे असं ऐकलं मी, असा तो सुशांत गळफास लावून घेतो. अनेक सामाजिक कार्य करणारे लोक तरुणपणी आत्महत्या करतायत. का? एकमेव कारण, यांच्याजवळ सगळं सामर्थ्य आहे, दैवी कृपा मिळवावी ही तळमळ नाहीये. समर्थ सांगतात, नाना ग्रंथांच्या संमती, मी अनेक ग्रंथ सांगणार इथे, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र. नुसतं पाठांतर करून आपल्या समोर बोलत नाहीये, मी ते जगलोय. समर्थांची पुढे ओवी आहे, अद्भुतातलीच ओवी आहे, हे तो प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले. आपल्याकडे वेदांवर, शास्त्रांवर भाष्य करणारे अनेक भाष्यकार होऊन गेले. त्यामध्ये सायणाचार्य नावाचे एक अधिकारी भाष्यकार, सायणाचार्य फार अधिकारी होते. त्यांनी सांगितलंय की एक महापूर आला होता, पाण्याचा महापूर, आणि त्यामध्ये एक लाकडाची पेटी वाहत होती मोठी, लाकडाची असल्यामुळे ती तरंगत होती. ती लॉक लावलेलं होतं, त्याला कुलूप होतं, आणि त्याच्या आतमध्ये हिरे होते. कुठलं तरी घर पडलं आणि सगळं वाहून गेलं, तर ती पेटी वाहत होती आणि एक बेडूक त्याच्यावर बसलेला होता. ते म्हणाले, अर्थ माहित नसलेला मनुष्य त्या बेडकासारखा आहे, अनुभव नसलेला जो आहे तो या बेडकासारखा आहे. तो त्याच्यावर बसलाय खरा, पण त्याला त्याची किंमत नाहीये, कारण त्याचा काय अर्थ आहे माहिती नाही. म्हणून आत्मप्रचिती फार महत्वाची आहे. बी प्रॅक्टिकल फर्स्ट. नुसतं कुठल्या तरी हिप्नॉटिझम मध्ये जगू नका, एकदम प्रॅक्टिकल. हे चाललं होतं आणि वाटेत जंगलामध्ये दत्त मंदिर दिसलं, माझ्याकडे 3 केळी होती, मी 3 केळी ठेवली, इतक्या 3 गुराखी आले, तिघांनी खाल्ली, दत्त प्रभू आले. बावळट पण आहे बाबा, इतके सोपे दत्त महाराज आमची केळी खायला. आपण बऱ्याचदा असे भावनेच्या भरात, आयक्यू चांगला आहे बरोबर आहे, पण तो EQ आणि IQ बॅलन्स पाहिजे. अजिबात अशा समर्थ फार कडक आहेत. समर्थ सांगतात, भविष्य सांगणाऱ्याकडे जाऊ नका, भविष्य बदलणाऱ्याकडे जाऊ. रेखा तिथून पुसवली जाते, आपल्याला ही रेषा बदलता येते, हे तो प्रचितीस येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. म्हणून याचा विचार उद्यापासून उरलेले 4 दिवस करूया. आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. मी थोडं आक्रमकतेने बोलतोय, ते मला मायनस करा आणि समर्थाला गृहीत करा. म्हणजे मी कोण आहे? मी फक्त एक पोस्टमन आहे. तानाजीचं वाक्य बोलायला जो आला, तो शुक्रकारा मंदवारा बोलला तर कसं वाटत तुला? तानाजी तावा तावाने, पण तो तानाजीचं वाक्य बोलतोय. हो, तो साधा ऍक्टर आहे, नंतर तो चहा पिणार आहे त्याच्या बरोबर, उदयवाना बरोबर. पण तो तिथे बोलताना तसंच बोललं पाहिजे ना, तसं आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे ना. ही जबाबदारी कोणाची आहे? त्या वक्त्याची आहे, जो वक्ता ते परफॉर्मन्स करायला बसला. याने आपण उद्या बरोबर 4:30ला बसू आणि 8:45च्या आत बाहेर हे खात्री देतो मी तुम्हाला. माझा मुद्दा लक्षात आला का? प्रपंच ऍडजस्ट करा आणि परमार्थ एन्जॉय करा. हे दोष मिळणार नाहीये. चारी कलाकारांना धन्यवाद. तुम्हाला म्हणावं तेवढा न्याय देऊ शकलो नाही, पण फर्स्ट टाइमच अशा पद्धतीने बोलतोय. पण उद्याच्याला जास्तीत जास्त इतके चांगले कला उपासक आहेत. 5 मी 4 म्हणलो, त्यांना विसरता येणार नाही. तुषार, खरोखरच बराचसे तुषार आपल्या अंगावर असे उडवतोय तो. सगळ्यांनी त्याचा पाठोपाठ श्लोक म्हणायचा, शेवटी म्हणायचे श्लोक, आणि आज 3 आरत्या म्हणायच्या. गणपती बाप्पाला बोलवायचे आणि दासबोधाची आणि समर्थांची, अशा 3 आरत्या म्हणायच्या. हे सगळं 10-5-7 मिनिटात होतं. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. सह्याद्री गिरिसा विभाग विलसे मंदार शृंगा परी
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे दिनी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर सुख करता दुख हरता माझा विघ्नाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची संगीत प्रेमाळ फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन भावना पूर्ती जय देव जय फळा सगौरी तुमरा चंदनाची मूर्ती तुमचे करा हिरे गणित मुकुट शोभा शोभरा काव्य सिंधू शास्त्र गीता साध संगम केला महानुभाव संतजनी अनुभव साधिया अज्ञान जगजीवा मार्ग सुगम झाला जय जय दास बोधा रघुनाथ रसिका आरती उमारी ज्ञान माधव भक्ति बंदे राम रूप चतुर्दशी मोधा माया चक्र हरिहर प्रगट धारी भक्ति सिद्ध झाले प्रसन्न माधवी अनुभव पाए आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे परेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार हरियुगी अवतरोनी केला भक्ताचा उद्धार आरती रामदासा वैराग्य भक्ति ज्ञान शांति समाधि विवेक साधु क्षमा
सद्गुरु सर्वेशम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा न्यावा, तुझे कारणी देह माझा पडावा। एक नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता। उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतास